स्टार्ट. प्यारा. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येण्याची कारणमीमांसा, आंतरराष्ट्रीय व्यापारास पूरक असणाऱ्या गोष्टी, धोरणे या संदर्भात अर्थतज्ज्ञांकडून सिद्धांतिक मांडणी केली जाते. अनेक अर्थतज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. सर्वप्रथम ॲडम स्मिथ यांनी निरपेक्ष खर्च संकल्पनेच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला. त्यामध्ये त्यांनी सांगितले, ज्या देशामध्ये ज्या वस्तूचा तुलनात्मक उत्पादन खर्च कमी आहे त्यांचे उत्पादन करावे आणि त्यांची निर्यात करावी, तसेच ज्या वस्तूचा तुलनात्मक खर्च जास्त आहे त्यांची आयात करावी. त्यांच्या मते वस्तूच्या उत्पादन खर्चात फरक असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येतो. त्यांनी वैकल्पिक खर्च संकल्पनेच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत मांडला. जे. मिल यांनी मागणीचा सिद्धांत मांडला. त्यामध्ये व्यापार शर्ती कशा ठरतात हे स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांताला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत म्हणतात. त्यांनी आपल्या सिद्धांतात दोन देशातील वस्तूच्या उत्पादन खर्चात फरक का असतो याची कारणे दिली आहेत. त्यामध्ये उत्पादन घटकांची विपुलता व दुर्मिळता आणि वस्तूचा उत्पादन घटकाशी असणारी भिन्न गरज यांचा समावेश होतो. परिच्छेद. जगातील प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झाले आहेत. देशांतर्गत अनुकूल स्थिती लक्षात घेऊन विशिष्ट वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी विशेषीकरण करता येते. निर्यातीत वाढ आणि आयात पर्यायीकरण करून अधिक परकीय चलन प्राप्त करता येते. ज्या देशाकडे मुबलक प्रमाणात परकीय चलनसाठा असतो तेथे लोकांच्या आर्थिक सामाजिक कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार वृद्धी, आर्थिक समानता, प्रादेशिक आर्थिक विषमतोल कमी करणे इत्यादी संदर्भात अपेक्षित परिणाम साधणे शक्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे होणाऱ्या सामाजिक आर्थिक लाभाचे मूल्यमापन देशाच्या पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलनात्मकरित्या करणे हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे. परिच्छेद. औद्योगिक क्रांतीनंतर जगातील अनेक देशांचा आर्थिक विकासाचा क्रम बदलला आहे. औद्योगिक क्रांतीनंतर कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली. जगामधील प्रत्येक देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झाला. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अनुकूल फायदे सर्व देशांना झाले नाहीत. अनेक देशांना अनेक वेळा प्रतिकूल व्यापार शक्तींना सामोरे जावे लागले. त्यांना नकारात्मक परिणामाला तोंड द्यावे लागले. असे असले तरी जागतिक व्यापार वाढीचा लाभ अनेक देशांना झाला. अनेक देशांनी स्वस्त आयात, नवीन बाजारपेठा, नवे तंत्रज्ञान इत्यादीमुळे उत्पादनात वाढ करून जलद आर्थिक विकास साधणे शक्य झाले. अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि रशिया सारख्या देशांनी वेगाने विकास केला. त्यावेळी कोणती आर्थिक धोरणे राबविली, आयात निर्यात धोरण कसे राबविले यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो.
अनेक देशांनी भौगोलिक आणि नैसर्गिक प्रतिकूलता यामुळे तर काही देशांमध्ये लोकसंख्या वाढ, कमी विकास दर, अयोग्य नियोजन, अपूर्ण बाजारपेठा यासारख्या कारणांमुळे वस्तू उपलब्धतेमुळे टंचाई निर्माण होते. अशा स्थितीत देशातील वस्तूंच्या किमती वाजवीपेक्षा अधिक झाल्याने अल्प उत्पन्न गटातील लोकांना त्रास होतो. अशा वेळी आवश्यक वस्तूंची इतर देशांकडून आयात करून टंचाईच्या प्रश्नावर मात करता येते. एखादा देश त्यांच्याकडील अतिरिक्त मालाची दुसऱ्या देशांना निर्यात करून तेथील टंचाई दूर करू शकतो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे टंचाईच्या काळात आयात-निर्यात विषयक संधी व शक्यतांची कल्पना येते. परिच्छेद जगामधील विविध देश आपल्या गरजा लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे करार करीत असतात. व्यापारविषयक करार, नियम आणि अटींवर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव पडत असतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जगामधील आंतरराष्ट्रीय व्यापार कमी झाला असल्यामुळे तो वाढावा म्हणून जागतिक व्यापार वाढीसाठी 1947ला व्यापार व जकातीविषयक सर्वसाधारण करार स्थापन केला. सन 1905 पर्यंत गॅट कराराने आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व व्यापार वाढविला. 1 जानेवारी 1995ला गॅटची जागा जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेने घेतली. जागतिक व्यापार संघटनेच्या सभासदांना संघटनेने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे लागते. त्यामुळे बाजार प्रवेश, आयात कर घट, निर्यात अनुदान घट, देशांतर्गत अनुदानात घट, पेटंट व सार्वजनिक वितरण प्रणाली या नियमांचे पालन करावे लागते. त्याचबरोबर द्विपक्षीय, बहुपक्षीय व प्रादेशिक स्तरावर स्थापन झालेल्या व्यापार गटांच्या कराराचे पालन करावे लागते. व्यापारविषयक नियम, अटी आणि कराराचे कोणते संभाव्य परिणाम सदस्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर होतात, जागतिक व्यापारावर कोणते परिणाम होतात, अशा घटकांचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. स्टॉप.